काय झालं, तू ओळखलं नाहीस? तू तू खरंच ओळखलं नाहीस की नाटक करतोयस? निशी, तू मला विसरलास? अरे आपण एकत्र घेतलेल्या शब्द, एकमेकांना दिलेली वचन, 7 जन्म आपण एकत्र राहायचं ठरवलं होतं. तुला खरंच काही आठवत नाहीये? अरे आपण एकमेकांना भरवलेले घास, एकत्र पाहिलेली स्वप्न, एकमेकांना जपणं, इतरांपासून लपणं. तुला खरंच आठवत नाहीये की आठवतोयस हे दाखवायचं नाहीये? वेट. चॉकलेटचा बंगला, कॅन्डीची गाडी, बर्फीची कमाल जोडी. बर्फी तू. काय यार तू? अगं कशी आहेस तू? आणि किती वर्षांनी भेटायला आपण. काय यार, साधा कॉल नाही, मेसेज नाही, डायरेक्ट इतक्या वर्षांनी. होय, मला खरंच लय भारी वाटायलंय. अस्मे, ही बर्फी. म्हणजे हिचं खरं नाव तनय आहे. आम्ही हिला लाडानं आधीपासूनच बर्फी म्हणतो. माझी स्कूल मधली फ्रेंड आहे. आम्ही लय वर्षांनी भेटलोय आज. आम्ही शाळेत असताना लय लयच मजा केली. लय भांडलो, लय खेळलोय. बघ, तरी मी तुला लगेच ओळखलं आणि तू किती वेळ घेतलास? अगं मग तू अशी अचानक आल्यावर कसं ओळखणार? काय तू बी. पण तुला कसं समजलं मी इथं आहे ते? काय नाही, माझ्याकडे ना एक जादूचा गोल आहे. त्याला मी सांगितलं की मी कुमठ्यात आले, माझा दोस्त कुठे. मग त्या गोलात मला ही जागा दिसली आणि मी आले. मी निघते, मला एक काम आहे. अगं थांब की, तुझी ओळख करून द्यायचीच राहिली. बर्फी, ही अस्मी माझी. वाव, अस्मी किती मस्त नाव आहे. हा बोल. विषय ना, आले लगेच. हा चल बाय. मुन्नूचा रिझल्ट लागला. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, कॉलेजात पहिली आल्या. एक नंबर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपली बहीण आहे. विषय झाड. ये ततर 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 ततर. हिचा रिझल्ट लागला का? नाही नाही, हिच्या बहिणीचा आहे. ही माझं कॉंग्रॅट सेकंड सकट मुन्नूकडे पोचवल. पण तू तिचा हात सोडलास तर पोचवेल ना ती.
लहानपणापासून असाच आहे हा. निशी हिच्याबद्दल आधी कायच बोलला नव्हता. हा हा यायलंय ग. हा निशी तो जरा बिझी आहे. मी येते. हा बाय. बर चल निघते मी. हा. येते. बाय बाय. यामिनी वहिनी कुठे आहे? यामिनी वहिनी यायला लागल्या VIP कधी याची सवय आहे तिला माहिती आहे तुला. ती येईल तेव्हा येईल. तू नाच जोरात नाच. माझ्या वंशाचा तेव्हा पास झाला. पास नाच नाच नाच. लईच तयारीत आलाय गावठी 90. वाईट सर अव 2 वर्षांनी नापासून आपलं पैलवान पास झालं असं कोरडं सोडतोय. नाही सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजे. चला दोन पेक मारू. पण ओ गोपीनाथ सर त्याचे पैसे द्यायची बरं का नंतर. पैलवान आम्ही जाऊन आलो आणि तुम्ही वाजत गाव पण फिरवा मिरवणूक. चालला तायडे मुन्नू पास झालो मी. अभिनंदन. कॉंग्रेट्स भावा. थँक्यू. आणि तुला पण कॉंग्रॅट्स. मी तर फक्त पास झालोय पण तू कॉलेजात पहिली आल्यास. मिरवणूक तर तुझी निघायला पाहिजे. चल तू बी माझ्या शेजारी बस. नाही नको. का? अभ्यासात मी तुझं ऐकलं ना आता तू बी माझं ऐकायचं. मी भाऊ आहे तुझा. भावाचं बहिणीने ऐकायचंय. चल नाही तर मी बी तुमच्या सगळं चालत येईल. चल चल. अरे अस्मी तुझी कोण आहे रे? नाही मगाशी तू नीट ओळख नाही करून दिलीस ना म्हणून विचार. हिला अस्मीबद्दल काय सांगू? म्हणजे काय सांगितलेलं अस्मीला चालेल? गर्लफ्रेंड, बेस्ट फ्रेंड का नुसतं फ्रेंड? बापरे एवढा विचार करतोयस? नको सांगू. मी स्वतः ओळख करून घेईन आणि ओळखेन. ही तांबड्या ही कोण आहे? आणि दादाच्या आणि वहिनीच्या मध्ये अचानक कशी काय आल्या? काय माहिती. येडी म्हणावं तो हुशार वाटते आणि हुशार म्हणावं तर येड्यागत वागते. नाही तर काय काय कळना गाडे. हिच्यापासून सुरुवातीला सावधच राहावं लागतं. होय. अरे काय ग कुमट्यात कधी आलीस तू? किती दिवस मुक्काम आहे? अरे परवाच आलीये. ऍक्च्युली एका प्रोजेक्टचं काम होतं म्हणून आले. जर सक्सेसफुल झालं
तर मग मी कायमची इथे राहीन. अरे 100% होणार सक्सेसफुल. विकी का उतरलास? मला नाचायचंय. माझी बहीण अख्ख्या कॉलेजात पहिली आली. ये आपल्याला काही ती तनी आवडली ना, ना कुठे टपकली काय माहिती. पण दाद्याच्या मनात तनयाबद्दल काय असेल कसं समजायचं? ते समजायचं तेव्हा समजत. पण आता हे समजून घे की त्या तनयाला वहिनीची जागा घेऊ द्यायची नाही. हा नाही. आणि काय बी झालं ना तरी आपली वहिनी लवंगी मिरचीच झाली पाहिजे. हा होय, तीच झाली पाहिजे. हे काय चाललंय? काय नाही काय नाही. हे चल, चल, बसू, चल. ए थांब थांब थांब. काय चाललंय? काय नाही इकडे नाही ते बस तू गाडीत. हे घेऊ का घुमून? इकडे ये. अरे ये. काय चाललंय? कुठे काय काय नाही. काहीच नाही दाद्या. त्याच्याकडे फक्त 2च ऑप्शन आहेत. पहिला, आता इथे जे काय खुशीर चालले ना ते पटकन घुमान सांगायचं. नाही तर दुसरा, मी कुत्र्यासारखा मारणार आणि तुमच्याकडनं पाहिजे ते काढून घेणार. बोला कुठला ऑप्शन पाहिजे? पहिला. बोला. काही नाही, ते तनयाबद्दल बोलत होतो. हाच विचार करत होतो की तनया आणि तुझं नेमकं नातं काय आहे. आणि तनया तुझी एवढी क्लोज फ्रेंड कशी काय? एवढंच ना. माझे पप्पा आणि त्यांचे ते फ्रेंड यशवंत काका, हा त्यांची मुलगी तनया. आठवलं का? हा, आम्ही एका शाळेत शिकत होतो तेव्हापासूनची मैत्री आमची. पप्पा आणि यशवंत काका पार्टनर होते ना. नंतर यशवंत काका कोल्हापूरला गेले आणि तनया शिकायला मुंबईला गेली. ही जशी मुंबईला गेली ना तसा तनयाचा आणि माझा कॉन्टॅक्टच संपला. म्हणजे तुम्ही फक्त फ्रेंडच आहात ना? होय. का? काही नाही आपलं सहजच. वाचलो, नाही तर आयुष्यभर ते चॉकलेटचा बंगला बिगला ऐकायला लागला असतं. हा काय म्हणला? कुठे काय? हा काहीतरी बोलला. अरे ते हो हो हो. हा तू नाही, सांग. नाही. अरे आपण इथे टाइमपास काय करायलोय? आपल्याला जायचं ना तिकडं भुईगावला. तेच मुन्नूला काँग्रेस करायला. चल 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 दादा, चल. बरोबर आहे. हा काहीतरी बोलला. तेच चल दादा, चल. नाही, हा बोलला काय काय पण? नाही बसलाय, बस तू. काय काय एवढा ढीगभर खर्च करून आमच्या विक्यासाठी आम्ही मिरवणूक काढली. त्यात तुझ्या बहिणीला बसवताना लाज नाही वाटली का? हा, खानेरड्या फुकट्या कुठल्या? ते विकीनच मुन्नूला. मम्मी, तायडीला कशाला बोलायलास? मीच मुन्नूला सांगितले तिथं बसायला. आणि मी तर फक्त पास झालोय. मुन्नू पहिली आल्या कॉलेजात. आणि मी यंदा पास झालोय ते बी मुन्नूमुळेच. म्हणूनच मी का बस, उगा तिचं कौतुक करू नको. आणि काय काय भटक भवाने उतर पाहिली. अंगाला हात लावायचं काम नाही. बरं राहिलं नाही हात लावत तुझ्या अंगाला. उतर उतर, चल उतर. चल हो, चालती. म्हणून चल आपण घरला जाऊ. चल. आणि एवढीच हौस आहे ना मिरवणुकीची तर स्वतः खर्च करून काढा की मिरवणूक. तू मुन्नू मला डोळं दाखवल्या. डोळं काढून साखर गोट्या खेळीन इकडं. हा, मम्मी, या माझ्या मोठ्या बहिणी, त्यासनी का बोलू नकोस. तुझं तर थोबाडच फोडते हो पहिल्या बाजूला. एकदा नाही 10 बोलणार या ना, कळलं ना? बया, कसल्या पोरी आहेत. एवढं बोललं तरी निर्लज्ज जगात हितच उभी आहेत. अर्चू बेटा, मी काय म्हणते, मिरवणुकीचे पैसे दिल्यात
त्यातच तुझ्या लग्नाची पण वरात काढायची का? बया, मजाच येईल. पण तुझ्यासारख्या मूर्ख पोरीला कोणी पोरगा पण तर द्यायला हवा ना. मुन्नू नको, आपल्याला उगा बाद नाही घालायचं. फुकटा घर जावी मिळतो का बघा. नाही म्हणजे कसं आहे, 2 वेळच्या जेवणावर खानावळीत काम करायला एक माणूस पण मिळेल. बरंच होईल की. तायडीला रडवलंस ना तू? लक्षात ठेव, एक दिवस तू बी अशीच रडशील. काय काय? आमच्या खानावळीत कामाला ठेवू आम्ही तुला. चल तायडे. आली मोठी शानी मला कामाला ठेवणारी. तू आणि तुझ्या आईला 56 जणी सेवेसाठी ठेवीन मी माझ्या. ए क्या, जा तू बस मिरवणुकीत जा. मी नाही बसणार. ए, उलट उत्तर देऊ नका. विक्या मागा फिर नाही तर मारूस तर मारीन. विक्या काढलं पाहिजे. कसले खुल्या डोक्याचे आहे रे तुम्ही? ज्याच्यासाठी मिरवणूक काढली तो तर गेला, आता कुणासाठी वाजवालाय? चला निघा जा घरला. तू काय आपलं काहीतरी. आणि आमचे पैसे 4 तासांचे पैसे ठरलेत. पैसे बिशे काय मिळणार नाही. मिरवणूक पुरीच झाली नाही तर कसले पैसे? निघा तुम्ही. नीट चाललंय इकडनं. बघा कसं काय ते तुमचं. पैसे मागायला आले, लाज पण वाटत नाही. तुम्ही पैशांची काय काळजी करू नका, तुम्हाला पैसे मिळते. साहेब, तुमचे लय उपकार झाले. हे भावा, तायडे तायडे, अगं रडू नकोस ग. आणि यातलं आईला काही सांगू नकोस प्लीज. ती उगाच काळजी करत बसल आणि जीवाला घोर लावून घे. यातलं माझीच चूक आहे. मी विकीचं ऐकायलाच नको होतं. मुन्नू, अगं तू कॉलेजात पहिली आल्यास. असं एटिकेटी लागल्या का तोंड करू नको. त्या यामिनीमुळे तू पहिली आल्याचा आणि विकी पासूनचा आनंद आपण नासू द्यायचा नाही. एन्जॉय. कॉंग्रॅच्युलेशन मुन्नू. आता ही मिरवणूक आपली आहे बरं का. म्हणजे काय, राडा करायला लागतोय. मुन्नूनं कॉलेजात पहिले येऊन राधाकाच्या भुईगावचं लावून मोठं केलंय. हा, चल 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 चल. विकी, काय भावा, तू काय भाव खाणारस होय? चल ये. ए, वाजव रे, वाजव. अभिनंदन मुन्नू, अभिनंदन. आता या वर्षापासून मीच तुम्हाला शिकवायला असणार काय. थँक्यू सर. हो मास्तर, आता कॉलेज सुरू झाल्यावर शिकवाल का आताच लेक्चर सुरू करताय? नाचा आधी चला. हो नाही